शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण बटाटा शेती लागवड या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याचबरोबर मी अगोदर 2 ते 3 मुद्दे क्लिअर करणार आहे. जे काही शेतकऱ्यांसमोर आता आसमानी संकट उभा आहे त्याच्यामध्ये अतिवृष्टी आहे, भरपूर अशा प्रमाणात पाऊस पडलेला आहे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये. संपूर्ण खरीपाचे मुख्य पीक असं असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, उडीद असेल, फळबाग लागवड असेल, द्राक्ष असतील, डाळिंब असेल, तरकारी असेल, अत्यंत टोमॅटो असेल, मिरची असेल, वांगे असेल, जास्त पावसामुळे अत्यंत नुकसान शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे. याच्याकडे केंद्र सरकार, राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांनी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांची कर्जमाफी ते लवकरात लवकर करावी, त्याचबरोबर नुकसान भरपाई ही शेतकऱ्याला त्वरित आणि जास्तीत जास्त त्याच्या खात्यामध्ये जमा व्हावी. त्याचबरोबर शेतमालाला योग्य तो भाव मिळावा. आयात निर्यात शेतमालाची जे धोरणं आहेत ते योग्य पद्धतीने वापरावी, जेणेकरून शेतमालाला चांगला भाव मिळेल. आणि भारताची जी 70% आपली अर्थव्यवस्था आहे ती शेतीवर अवलंबून आहे, तर त्याच्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष न करता त्याला पाठबळ देण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारने करायचे. त्याचबरोबर बटाट्याची लागवड करत असताना आपल्याला सप्टेंबरच्या शेवटच्या आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्ण करायचे. त्याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यात योग्य हवामान, त्याच काळात हवामान थंड असतंय, ओलसर असतं, ज्यामुळे बटाट्याच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. महाराष्ट्रात साधारणपणे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला बटाटे लागवडीची तयारी केली जाते. त्याचबरोबर बटाटे लागवडीसाठी योग्य परिस्थिती जर बघितलं, तापमान बटाट्याच्या वाढीसाठी साधारणपणे 15 ते 25 सेंटीमीटर तापमान योग्य असते. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामान थंड असल्यामुळे ते बटाट्याच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. पाणी पिकाला ओलावा आवश्यक असतो, म्हणजे त्यामुळं पावसामुळे जमिनीत पुरेशी ओलसर राहते, जो बटाट्याच्या लागवडीसाठी फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यात लागवड करत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची? जमिनीची निवड करत असताना पाणी साचून राहणार नाही अशी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडायची आहे. बियाणे निवडत असताना उच्च प्रतीचं, रोगांना प्रतिकार असं करणारं बियाणं आपल्याला वापरायचं आहे. वेळेचं नियोजन जर बघितलं, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून बटाटा लागवडीसाठी सुरुवात करायची आहे, जेणेकरून योग्य हवामान, पिकाची चांगली वाढ त्या ठिकाणी होणार आहे. बटाटा लागवडीसाठी थंड हवामान आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मिळतंच. आणि मध्यम पोयटाची, पाण्यात चांगला निचरा होणारी जमीन आपल्याला आवश्यक आहे. लागवडीपूर्वी सरी, गादी वाफे तयार करून जमिनीत चांगले कुजलेले शेणखत मिसळायचे. लागवडीसाठी कोड आणि रोग मुक्त असं आपल्याला बेणे वापरायचं आहे. 25 ते 30 ग्रॅम वजनाचे बटाट्याचे बेणे म्हणजेच कंद 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावर आपल्याला 5 ते 7 सेंटीमीटर खोलीवर लावायचं आहे. लागवडीनंतर खत व्यवस्थापन करत असताना नत्र, स्फुरद, पालाश आणि पाण्याची योग्य मात्रा देणं महत्त्वाचं आहे. जमिनीची निवड आणि पूर्वतयारी, याच्यामध्ये जमीन आपल्याला बटाट्यासाठी मध्यम पोयट्याची, पाण्याची निचरा होणारी जमीन निवडायची आहे. पूर्व मशागत करत असताना लागवडीपूर्वी 50 ते 60 सेंटीमीटर अंतरावर सरी पाडून घ्यायचे. गादी वाफे तयार करणे अधिक फायदेशीर ठरते, कारण त्यामुळे मुळांना हवा मिळते. खत व्यवस्थापन करत असताना लागवडीपूर्वी हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत जमिनीत मिसळायचे. लागवडीसाठी बेणे म्हणजे कंद, बेण्यांची निवड करत असताना कोड आणि रोगमुक्त करायचे. 2 ते 3 कोंब आलेले आणि 25 ते 30 ग्रॅम वजनाचे अंड्याच्या आकाराचे आपल्याला बेणे त्या ठिकाणी वापरायचे. लागवडीची वेळ जर पाहिली तर साधारणपणे सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बटाट्याची लागवड केली जाते. त्याच्यानंतर लागवडीची पद्धत, सरीमध्ये 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावर आपल्याला बटाट्याचे बेणे 5 ते 7 सेंटीमीटर खोलीवर लावायचं आहे. लागवडीनंतर मातीने बटाट्याचे कंद झाकून घ्यायचे. त्याच्यानंतर खत व्यवस्थापन करत असताना रासायनिक खते, लागवडीच्या वेळी बटाटा पिकासाठी हेक्टरी 150 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 120 किलो पालाश याप्रमाणे रासायनिक खतांची शिफारस त्या ठिकाणी केलेली आहे. नत्र खताची शिफारस म्हणजे विभागणी ही करताना लागवडीच्या वेळी अर्धी करायची आहे. स्फुरद आणि पालाशी संपूर्ण मात्रा द्यायची. पाणी व्यवस्थापन करत असताना लागवडीनंतर हलके पाणी द्यायचे. बटाटे पिकासाठी आपल्याला तुषार म्हणजे स्प्रिंकलरचा वापर त्या ठिकाणी म्हणजे फायदेशीर ठरणार आहे. काढणी करत असताना मुख्य पीक लागवडीनंतर साधारणपणे 75 ते 120 दिवसात काढणीसाठी तयार होते. मातीत जास्त ओली नसताना आणि बटाटे पूर्ण वाढल्यावर आपल्याला कापणी करायची.
बटाटे संदर्भात असेल, कोणत्याही पिकासंदर्भात आपल्याला कोणतीही समस्या असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या शेती सल्लागार ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना, आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि कोणत्याही पिकाबद्दल शेती संदर्भात कोणतीही अडचण असल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या पिकाची ही पीक पाहणी केली नसेल तर जरूर करून घ्या. तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद.